तुमच्या आवाजाच्या वरून माझ्या लक्षात आलंय की जेवण सगळ्यांचेच राहिले माझ्या सहित, बरोबर ना? आमच्या महिला भगिनी बऱ्याच वेळचे थांबलेले असं कळतंय. त्याच्यामुळे अध्यक्षांनी मला सांगितलं, गोरखजी कडू यांनी, की बराच वेळ झालेला आहे, बसलेले आहे, परंतु विषय तितके आहे आणि कशा कशावर बोलावं असा प्रश्न निर्माण झालेला आहे. परंतु फारसा वेळ न घेता आजच्या या कॉर्नर सभेसाठी उपस्थित या कोपरगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष संजयजी सातबाई, ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं, असे विजयराव आढाव, त्याचप्रमाणे दुसरे माजी नगराध्यक्ष आणि आपल्याही भागाचे ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये ही पाण्याची टाकी दुसरी शहरातली लक्ष्मीनगर भागामध्ये उभारली गेली, ते राजाभाऊ शिंदे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले बबलू शेठ वाणी, आमचे सहकारी स्नेही जे या प्रभागासाठी अतोनात धडपड करत असता, असे रवींद्रजी रोमारे, तसेच रोमारेताई, सोमनाथजी व्यवहारे, सुनील देवकर, पोट तिडकीनी समाजाचे प्रश्न घेऊन लोकांपर्यंत समाजसेवक म्हणून ज्यांची एक नावलौकिक आहे, असे संतोषजी गंगवाल, ज्यांनी अतिशय पोट तिडकीने भाषण केलं, असे तुषारजी पोटे, उपस्थित असलेले आमचे स्नेही बिपिनदादांचे सहकारी इलियासभाई खाटीक असतील, भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत सैनिक जयेशजी बडवे असतील, हुसेनभाई शेख, प्रकाश कदम, आवर्जून उपस्थित झालेले विवेक सोनवणे, चंदन बागले, स्वामी विवेकानंद तरुण मंडळ, संघर्ष तरुण मंडळ, सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, पत्रकार बंधू आणि ज्यांच्या आग्रहाखातीर खरं तर ही विशेष कॉर्नर सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली, असे आमचे दोन्ही उमेदवार रवी नाना कतले आणि वृषाली गणेश आढाव, आणि ज्या निमित्ताने या ठिकाणी मी आलो, ज्यांचा प्रवेश या ठिकाणी आज झाला, असे आपल्या सगळ्यांना परिचित असलेले सलीमभाई पठाण आणि त्यांची सर्वच टीम या ठिकाणी आमिरने छोट्याखानी भाषण दिलं, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी बोलला. पुढची पिढी सलीमभाई तयार होती, काळजी करू नका. सगळ्यांबरोबर आम्ही भक्कमपणे तुमच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, एवढंच या निमित्ताने खरं तर सांगतो. आणि तुमच्या येण्याने निश्चितपणाने या दोन्ही उमेदवार यांचा विजयाचा मार्ग सुखकर आणि सोपा झालेला आहे असं मी समजतो. आणि आजच तिन्ही उमेदवारांचा विजयाचा गुलाल निश्चित झालेला असं मी समजतो. त्याच्यामुळे तुमचंही या ठिकाणी मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मला कल्पना आहे तुम्हाला घेऊन येण्याकरता अनेक लोक या ठिकाणी प्रयत्नशील होते, काही उपस्थित आहे, काही नाही आहे, आणि सगळ्याच उपस्थितांचं बरेच सगळीच मंडळी दिसत आहे, शरद भाऊ दिसत आहे, मी सगळ्यांचा नाम उल्लेख करत नाही, उशीर झालेला आहे. आपल्याला सगळे प्रश्न माहिती आहे, मतदान फक्त आपल्याला करायची बाकी आहे. कारण की हे आता दुसऱ्यांदा परीक्षा चालू आहे, आपल्याला सगळे 4-4 वेळेस 6-6 वेळेस भेटलेले आहे. महिलांवर तर विशेष त्या ठिकाणी लक्ष आमच्या सगळ्याच उमेदवारांचं आहे. जणू काही इतकं प्रेम होतो चाललंय की रोज तुम्हाला इतके 1000 रुपये दिले जातील, याचं काम देऊ, त्याचं शिवण मशीन देऊ, अगरबत्ती बनवायला देऊ, कापूर आले ना, फॉर्म आले ना, घरी फॉर्म आले ना समोरच्या पार्टीकडून, ते सगळे गोळा करून आमच्या रवी भाऊकडं आणि गणेश भाऊकडे द्या. ते आम्ही कोणते तरी फुटाणा किंवा शेंगदाण्यावाल्यांकडे देतो, त्यांच्या तरी कामी येतील ते. कारण की अक्षरशः धुळफेक करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. अनेकदा विरोधक येता आणि भाषण देता, मला तर हसू येतं कधी कधी. आमदार महोदय त्या ठिकाणी येतात, सत्ता आमच्या ताब्यात द्या, विकास काय असतो आम्ही ते करून दाखवतो. कळत नाही मला नेमकी काय कोणतं औषध घेतात काय मला कल्पना नाही. सत्ता आहे कोणाच्या ताब्यात? गेल्या कित्येक वर्ष या ठिकाणी सत्ता तुमच्या ताब्यात आहे. आमचे अनेक युवक या ठिकाणी उपस्थित आहे. वयाच्या 40 गाठलेले जे लोक आहे त्यांना 18व्या वर्षी म्हणजे 22 वर्षापूर्वीपासून त्यांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे.
या 21-22 वर्षामध्ये 16 वर्षाहून अधिकचा काळ आमदार म्हणून त्या ठिकाणी काळे परिवाराकडे राहिलेला आहे. अगदी मधला फक्त 5 वर्ष अपवाद सोडला आणि ही टर्म संपली तर म्हणजे 20 वर्ष, या 25 वर्षामध्ये सत्ता ही काळेकडे राहिलेली आहे. आणि आजही ते वल्गना करता की या ठिकाणी तुम्ही आम्हाला सत्ता द्या, विकास काय असतो आम्ही ते दाखवून देतो. मला हास्यास्पद वाटतं, आज जर त्यांचे आकडे बघितले 3000 कोटी 4000 कोटी, मी सहज हिशोब लावला, इंजिनियर असल्यामुळं भागिले केलं, आपली लोकसंख्या केली तर प्रत्येकाला त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये पेक्षा जास्त रुपये आपल्याला मिळाले असते, इतका खर्च त्यांनी या तालुक्यामध्ये केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु प्रत्यक्षात पाहिलं तर जिकडं जा तिकडं धूळ, खड्डे, वेगवेगळे प्रश्न. 4 वर्ष कुठलाही नगरसेवक अस्तित्वात नव्हता, नगराध्यक्ष अस्तित्वात नव्हते. त्याच्या आधी तुम्ही आमचे 20 नगरसेवक निवडून दिले, पण इथं मात्र आमच्या रोमारेताईंना त्या ठिकाणी संधी मिळाली नाही. खर तर त्या ठिकाणी पुढच्या सभेला बोलवलेलं दिसतंय, परंतु त्या ठिकाणी त्याही वेळेस आपला उमेदवार या ठिकाणी आपण निवडून दिला नाही. त्याच्याही मागच्या टर्म मध्ये 13 होते, त्यावेळेसही इथून आपला उमेदवार 13 होते, त्यावेळेस होतं. परंतु कामकाजाला फार अडचण त्यावेळेस आली. 2011ला 13 झाले, 16ला तुम्ही खाली मेजॉरिटी दिली, पण इथले सीट निवडून नाही दिले आणि नगराध्यक्ष दुसरा दिला. म्हणजे घोडावैल ज्याला म्हणतो आपण बोली भाषेमध्ये, तो कारभार तुम्ही त्यावेळेस खाली एक आणि वरती एक लावला. तर त्याच्यामुळं तो कारभार सगळा झाला नाही. परंतु गेल्या 4 वर्षामध्ये आमदार आणि सीओ, कुठलाही नगरसेवक नाही, नगराध्यक्ष नाही, कुठला काही मेजॉरिटीचा विषय नाही. आमदारांनी सांगायचं, सीओनी ऐकायचं. 16 कोटी रुपये आपलं या ठिकाणी वार्षिक बजेट आहे, 25-30 कोटी रुपये शासनाकडून यायचं. आणि त्या ठिकाणी जवळपास 72 किलोमीटरचे रस्ते या शहरामध्ये आहे. 75 कोटी रुपये आपल्या रस्त्यांवर, गटारीवर आणि पेवर ब्लॉक मध्ये खर्च झालेले. हे माझे मनगडत आकडे नाही, हे माहितीच्या अधिकारामध्ये घेतलेले, नगरपालिकेतून घेतलेले आकडे आहे. म्हणजे 1 किलोमीटरला 1 कोटी रुपये खर्च झालाय. त्या कमानीपासून इथपर्यंत माझ्या मते 1 किलोमीटर झाला असेल, म्हणजे 1 कोटीच्या वर खर्च झालेला असा शासकीय किंवा नगरपालिकेचे आकडे सांगतात. आणि हे आमदारांच्या कारकिर्दीमध्ये झालं. फवारणीचे मगाशीच नगराध्यक्षाचे उमेदवार परागी सन्नान यांनी सांगितलं की गेल्या 4 वर्षामध्ये किती वेळेस फवारणी झाली आपल्याकडे ताई? किती वेळेस फवारणी झाली? हसताय ताई, झाली का नाही फवारणी 4 वर्ष? एकदाही झाली नाही म्हणता. परंतु नगरपालिकेतून 75 लाख रुपयाचे बिल काढले गेले. किती? 75 लाख रुपयाचे बिल. तुमच्या आमच्या कराचा पैसा त्या ठिकाणी वापरला गेला. त्याचा दुष्परिणाम किंवा गैर मार्गाने त्या ठिकाणी तो पैसा वापरला गेला. एवढंच नव्हे तर सन्मान साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मृत जनावर विल्हेवाट लावायचं एक बिल काढलं गेलं. किती मृत जनावर आपल्या भागातून विल्हेवाट लावली असेल शहरातून? तर 4 वर्षात 7000 त्या ठिकाणी जवळपास मृत जनावर विल्हेवाट लावली आणि त्याचं बिल काढण्यात आलं. आजही तुम्ही निघाले संभाजी महाराज चौकात गेलं तर तुम्हाला दिसतात सगळे संध्याकाळचे गेट टुगेदर केलेले असते सगळ्या जनावरांनी तिथं. म्हणजे काहीतरी कोणवाड्यात जिथं त्यांना ठेवलं पाहिजे त्याचा 7.5 लाख रुपये वर्षाला त्या ठिकाणी बिल काढलं जातं पगारापोटी फक्त, इतर खर्च मी सांगत नाही. असे अनेक भ्रष्टाचार गेल्या 4 वर्षामध्ये झालेला आहे. म्हणून हे सगळे विषय उहापोह करणार नाही. पूर्ण रात्र त्या ठिकाणी लागून जाईल. रस्त्यावर इथं त्याला आपण म्हणतो उलटा काम झालेलं आहे. सिमेंटच्या रस्त्यावर, कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्यावर डांबर लावले गेलंय. अनेक रस्ते आहे. 7-12चा प्रश्न आहे. तो फक्त निवडणुकीचा विषय सगळ्यापुरती न राहता तो 7-12चे उतारे तुमच्या नावावर केल्याशिवाय आम्ही लोक स्वस्थ बसणार नाही, एवढा शब्द मी या ठिकाणी देतो तुम्हाला. कारण की मुख्यमंत्र्यांनी तो शब्द दिलेला आहे. निवडणूक पुढे गेली, आम्ही महसूल मंत्री असतील त्या ठिकाणी त्या विषयाच्या निगडीत माधुरीताई मिसाळ मंत्री आहेत, ताईंच्या त्या चांगल्या संपर्कात आहे. मैत्रीण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यांच्याशी आमदार ताईंनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि निश्चितपणाने
हे असे खोटं काम करून पेढे वाटायचं काम तुषार भाऊ आपण करणार नाही. खऱ्या अर्थाने ज्या दिवशी 7/12 नावावर होईल त्या दिवशी आम्ही सगळेजण तुमच्याकडं या ठिकाणी तुमच्याकडून पेढे खायला किंवा तुमच्याकडे जेवायला आम्ही त्या ठिकाणी येऊ. कारण की स्वप्नपूर्ती आपला त्या निमित्ताने होणार आहे. आणि आज जाऊ द्या तिला जाऊ द्या ना, ती काय मरून जाईल ना, काय रोजचा रूट असेल आपण ब्लॉक केला तो. तर आज या ठिकाणी खर तर उद्याही भाषण होणार आहे. उद्याही आपण सगळ्या जणांना आमंत्रण दिलेलं आहे. आपण त्या ठिकाणी याल, आदरणीय ताई असेल, मी असेल, त्या ठिकाणी आम्ही आमचं मनोगत व्यक्त करू. पण ह्या सगळ्यांना तुम्हाला सहभागी करून पुढचं प्रशासन आम्हाला चालवायचं आहे. महिला भगिनी जर काही ठिकाणी आपली कचरा गाडी आली नाही, त्या ठिकाणी घंटा गाडी आली नाही, तर आपण एक टोल फ्री नंबर करतो आहे. त्या नंबरवर तुम्ही फोन लावायचा की आज आमच्याकडे असं झालं, रस्ता निकृष्ट होतो आहे, त्या ठिकाणी घंटा गाडी आलेली नाहीये, पाणी आलेलं नाहीये, गढूळ पाणी येत आहे किंवा खड्डा पडलेला आहे, चेंबर फुटलेला आहे, गटर तुंबलेली आहे, कुठल्याही तक्रारी त्या एका नंबरवर तुम्ही फोनवर लावायचा. तुम्हाला एक नंबर दिला जाईल, तो नंबर तुमची कंप्लेंट नंबर राहील. आणि सुरुवातीला काही दिवस लागतील कदाचित, पण हळूहळू त्या 48 तासामध्ये तो प्रश्न सोडवण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे. आपण 80,000च्या वर लोकसंख्या असलेला हा शहर आहे, तरी हक्काची एकही अँब्युलन्स त्या ठिकाणी आपली नाहीये. आणि 16 कोटी रुपये आपलं वार्षिक बजेट असताना आपल्याला नगरपालिकेला अँब्युलन्स परवडत नाहीये, हास्यास्पद वाटतं. म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगतो मी, अनेक जण आजार पडतो, अडीअडचणी येतील, पहिल्या 100 दिवसाच्या आत त्या ठिकाणी हक्काची अँब्युलन्स नगरपालिका घेऊन मोफत कोपरगावकरांसाठी आम्ही ती अँब्युलन्स त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत. एवढंच नव्हे तर ऍप बनवलेली आहे. ऍप मध्ये देखील आपल्याला कुठले काम, किती टेंडर, बजेट काय आहे सगळं त्या ठिकाणी दिलं जाईल. 100 दिवसामध्ये आम्ही वेगवेगळे विकास विश्वास नावातले विषय आम्ही हाती घेतलेले आहे. वाचला का आमच्या महिला भगिनींनी? वाचला का कोणी? काय कोणतरी आलं, पॅम्पलेट देऊन गेला, नमस्कार घेतला झालं. या विश्वासनामामध्ये आम्ही सगळ्यांचं मत घेऊन हा विश्वासनामा बनवलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मोठे का मुख्यमंत्री मोठे? कोण मोठे आहे? मुख्यमंत्री ना. तर मुख्यमंत्र्यांनी मागे शब्द दिलेला आहे की या विश्वासनामातले सगळे शब्द पूर्ण करण्याची जबाबदारी ही स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आणि विश्वासनामामध्ये काय शब्द दिलेले आपण, त्या ठिकाणी दर 4 महिन्याला नगरपालिका आपल्या दारी येणार आहे. नगरपालिकेचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी, दोन्ही नगरसेवक, स्वतः नगराध्यक्ष, अधिकारी जागेवर येऊन त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट निर्णय आपल्याला दिला जाईल. त्याचप्रमाणे आमच्या ज्या महिला भगिनी किंवा जे पण पुरुष मंडळी ज्यांच्या घरातलं पाल्य नगरपालिकेच्या शाळेत शिकत असाल तर त्यांच्यासाठी 20% घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय आम्ही या निमित्ताने घेतलेला आहे. एवढंच नव्हे तर ज्या महिलांच्या नावानी घरं आहे त्यांच्यासाठी 50% घरपट्टी माफ करण्याचा निर्णय आम्ही या निमित्ताने घेतलेला आहे. म्हणजे नावावर झाल्यावर किंवा आता जरी असलं तरी 7/12 उतार आपण देणारच आहोत. पण आता कोणाच्या तरी नावाने प्रॉपर्टी कार्ड असेल ना. मागच्या वेळेस मी सांगितलं होतं, महिला भगिनींनी ठरवून घेतलं, आता घरी गेल्यावर इकडे पुरुष मंडळींनी टाळ्या वाजवल्या, घरी गेल्यावर डोकं खायचं, अहो तेवढं माझ्या नावावर केलं तर 50% सवलत भेटेल. कारण की 50% त्या ठिकाणी महिलांच्या घरपट्टी माफ करणार त्यांच्या नावाने असलं तर. आणि निश्चितपणाने मला कल्पना आहे महिला भगिनी त्या ठिकाणी पदर खर्चाने संसाराचा गाडा चालवत असते. आणि ज्या ज्या ठिकाणी मी जातो त्या ठिकाणी त्यांची मागणी एकच असते, कोणी आशीर्वाद देतं, कोणाचे मी दर्शन घेतो, कोणी आपुलकीने बोलतं. ते म्हणतं भाऊ तेवढं माझ्या मुलाचं पाय 13वी झालेली आहे, 15वी झालेली आहे, काहीतरी अपेक्षा व्यक्त करता. आणि ही गोष्ट खरी आहे. कारखान्याचा चेअरमन म्हणून सीएनजी प्लांट आपण टाकला, देशातील पहिला सहकारी तत्वावरचा. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आले आणि गृहमंत्री अमित शाह साहेब त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आले. आणि त्याच्यामुळे आमच्या युवकांची सगळ्यांचीच अपेक्षा वाढली की कुठेतरी आपल्या पाल्याला त्या ठिकाणी नोकरी मिळेल.
अनेक युवक भेटता, आई वडील ग्रामीण भागाचे संतोष भाऊ भेटता आणि ते म्हणता भैया त्याचं लग्नच व्हायना, 2-4 महिने का व्हायना, त्याला नोकरी द्या, एकदा लग्न झालं घरी पाठवून द्या. अरे म्हणलं हे अशी फसू झाले आपल्याला नाही जमणार, आमच्या बहिणींना मी फसू शकत नाही. समोरचे काय आहे, तुम्ही आता निवडणूक आली म्हटल्यावर ते काय तुम्ही म्हणतील ते देतील. तुम्ही उद्या सांगा भाऊ इथं ओपन स्पेस आहे, ताजमहल बांधून द्या, ते म्हणतील दिला. कारण त्यांना परत निवडणुकीला मागायलाच यायचं नाहीये. आताच 75 घातलेली आहे त्यांनी, त्याच्यामुळे परत निवडणुकीला मतदान मागायला यायचं नाही. मला 4 वर्षांनी आमदारकी आहे ना, तुम्हाला तुमच्याकडे यायचंय. या निवडणुकीच्या माध्यमातून, नगरपालिकेच्या माध्यमातून काम करून दाखवायचं आहे. आणि म्हणून अनेक संधी उपनगराध्यक्षांच्या, उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून आपण आमदारकी त्यांना दिली, परंतु आता मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून या ठिकाणी आपल्याला नगरपालिका त्यांच्या ताब्यात द्यायची आहे, जेणेकरून विकासाची गंगा या कोपरगाव नगरीमध्ये आपल्याला आणता येईल. या विश्वासनामामध्ये आम्ही सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आपल्याकडं तुम्ही 365 दिवसाची पाणीपट्टी भरतात संतोष भाऊंनी सांगितल्याप्रमाणे, पण 70 दिवस त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाणी मिळतं. म्हणून आम्ही घेतलेलं आहे नो वॉटर नो बिल, म्हणजे जेवढं पाणी तेवढीच पट्टी आम्ही तुमच्याकडून आकारणार आहोत, असं विश्वासनामामध्ये आम्ही त्या ठिकाणी घेतलेलं आहे. आपण निश्चितपणाने तो विश्वासनामा वाचावा आणि त्यामध्ये पवित्र अशा गोदावरीमध्ये जे काय आपण सांडपाणी सोडतोय, मलमिश्रित पाणी सोडतोय, त्याच्याकरता ईटीपी आपण त्या ठिकाणी बसवणार आहोत. आपण श्रावण महिन्यामध्ये तिथं सामुदायिकरित्या गंगा आरती घेत असतो, त्याच्यासाठी कुंभमेळ्याच्या अंतर्गत घाट करण्याचं आपण नियोजन घेतलेलं आहे. जॉगिंग ट्रॅक असेल, सायकल ट्रॅक असेल, हे देखील तिथं प्रस्तावित केलेलं आहे. कारण की मामाच्या गावाला, कोपरगावला मुलं आले का मामाला कुठंच घेऊन जाता येत नाही. इथे एक आहे ते पण थोडा अडगळीत पडलेलं आहे, बरोबर ना. आणि कोपरगाव म्हणजे शिर्डी जवळचं शहर म्हणून एक महाराष्ट्रामध्ये नावलौकिक झालेलं आहे. ते एक वेगळी ओळख आपल्या या शहराची आपल्याला निर्माण करायची आहे. आणि त्याकरता आम्ही 3131 नगरसेवक या ठिकाणी कटिबद्ध आहोत. पुनश्च एकदा फार माझं भाषण लांबवणार नाही, आपल्याला विनंती करतो की येत्या 21 तारखेला आमच्या 31 उमेदवार त्या ठिकाणी निवडून द्या, अशी अपेक्षा आपल्या समोर व्यक्त करतो. केंद्रामध्ये आपलं भाजपचं सरकार आहे, राज्यामध्ये आहे, परंतु आपल्याला लोकसभेला देखील कमळाला मतदान करता आलं नव्हतं, आमदारकीला देखील करता आलेलं नव्हतं. परंतु एक सुवर्ण संधी, आपल्यासाठी जे काही योजना केंद्र सरकार देतं त्याची जर आपल्याला परतफेड करायची असेल तर ही एक संधी आहे की भाजपला आपण मतदान करून कुठंतरी त्याची आपल्याला परतफेड करण्याची एक संधी मिळालेली आहे. आणि म्हणून विनंती आहे, केंद्रात कोणतं चिन्ह आहे पंतप्रधानांचं, झोपले वाटतं काही मागची, कोणतं चिन्ह आहे केंद्रात आपलं, राज्यात कोणतं चिन्ह आहे, जिल्ह्यात कोणतं चिन्ह आहे, मग राज्य नगराध्यक्षाला कोणतं चिन्ह आहे, नगरसेवकाला कोणतं चिन्ह आहे. दुसरं एक छत्री विसरू नका, ती खरी विकासाची खात्री आहे आपली. आणि त्याच्यामुळं हे तिन्ही चिन्ह जायचं एकाच मशीनवर, पहिलं कमळ, मग छत्री आणि मग कमळ. कमळ छत्री कमळ एवढंच आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी दाबायचं आहे, कमळ छत्री कमळ. आणि काहीच गडबड करायची नाही, कोणतरी भूलतापा देईल. आता एक मत मागायला लागले विरोधक, भाऊ मी इथलं आहे, मी या भागातला आहे, यार तू या भागातला रस्ते का नाही केले तू. त्याच्यामुळं अजिबात काही भूलतापांना बळी पडायचा नाही. गणेश भाऊ आमचे आहे, वृषालीताई आहे आणि रवी भाऊ आहे, त्यांना सगळ्यांना आणि नगराध्यक्ष या सगळ्यांना सारखीच फुली आपल्याला या ठिकाणी सगळ्यांनी मिळून द्यायची आहे. तुम्ही निश्चिंत राहा, या प्रभागामध्ये तुमच्याकडे लक्ष द्यायला विजूभाई आहेत, रवी अण्णा रोमारे आहे, सलीमभाई आहे, सगळे मातबर नेते या प्रभागामध्ये आहे. परंतु विनंती एवढीच आहे की तिन्ही उमेदवार या ठिकाणी आपण भरघोस मतांनी निवडून द्यावी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.